मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 6 जूनच्या एपिसोडमध्ये काय काय घडणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे एपिसोड स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. इकडं मात्र आता स्टेजवर सगळेजण जमलेले असतात. आता दीप प्रज्वलितचा कार्यक्रम करायचा असतो. जगन्नाथजी तो कार्यक्रम पार पाडतात. त्यानंतर अनाउन्समेंट करणं चालू होते. सगळेजण प्रेक्षकांचे भरभरून आभार मानतात. सर्वजण खूप छान जण आलेले असतात गाणं ऐकण्यासाठी. खूप उत्सुक असतात की सावलीचं गाणं ऐकण्यासाठी. त्यानंतर सावलीची खूप धडपड चालू असती की ओवी कधी येईल आणि कधी नाही, कारण की ओवी आणि सावली सोबत गाणं गाणार असतात. आता त्यानंतर सावली इकडे तिकडे विचारते, अगं क्षमा, तू केलाय की नाही ओवीच्या काकूला फोन? सगळेजण म्हणू लागता, हो सावली मॅडम, सावली ताई, तुम्ही नका काळजी करू, ओवीच्या काकूला फोन केलाय आणि त्यांनी सांगितले देखील, थोड्या वेळातच त्या ओवीला घेऊन इथे येणार आहे. त्यानंतर सावली थोडीशी शांत होते. जगन्नाथजी म्हणू लागता, अगं साऊ नको ना टेन्शन घेऊ, सगळं काय व्यवस्थित होईल, तू थोडीशी शांत हो. त्यानंतर मग गाण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. एक गुरु आणि तिचे शिष्य मात्र गाणं गाण्यासाठी पुढे येत असतात. त्यांचे सूर वगैरे चालू असतात. तेवढ्या वेळामध्ये इकडं मात्र अमृता ओवीला घेऊन ॲटोने येत असते. त्यानंतर ॲटोवाल्याला म्हणू लागते की काका थोडा वेळ थांबा, मी आत्ता जाऊन येते. त्यानंतर आता अमृताला फक्त ओवीला तिथं नेऊन सोडवायचं असतं. तितक्यात बबलू तिथे दिसतो. बबलू त्याची गाडी लोटत लोटत घेऊन येत असतो, कारण की त्या रतनच्या गुंडाने बबलूवर हल्ला केला होता. त्याच्यामुळे बबलूची गाडीनं खाली वगैरे पडली होती. त्यामुळे आता बबलू गाडी लोटत लोटतच घेऊन येत असतो. त्यानंतर अमृता म्हणू लागते, हो बबलू भाऊजी, तुम्ही इकडे काय करताय आणि सारंग भाऊजी कुठे आहे? तर ओवी पण म्हणू लागते, बघ ना गं काकू, बबलू काका एकटाच दिसतोय, माझे बाबा कुठे आहेत? बबलू म्हणू लागतो, अमृता वहिनी तुम्ही नका काळजी करू, सारंग दादानं थोडंसं ट्रॅफिकमध्ये अडकला आहे, तो आता येईलच थोड्या वेळाने. त्यानंतर अमृता ओवीला घेऊन गाण्याच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जात असते. सावली दुसरीकडे प्रेक्षकांचे आभार मानत माफी मागू लागते. म्हणू लागते, तुम्ही सगळेजण जमला आहात, खूप भारी वाटले, कार्यक्रमाला शोभा तर आली आहे, तुम्ही सगळेजण खूप उत्सुक आहात माझं गाणं ऐकण्यासाठी, पण माझी शिष्य ओवी अजून आलेलीच नाही आहे. थोड्या वेळात ती येईल, मग आमच्या गाण्याला आम्ही सुरुवात करूया आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. तितक्या वेळात ओवी येते. ओवी म्हणू लागते, सावली काकू मी आले बरं का. सावलीला ओवीला बघून खूप आनंद होतो. सावलीचा आनंद गगनात मावेनासा होत असतो. ओवी पळतच सावलीकडे जाते. ओवी सावलीकडे गेल्याच्या नंतर जगन्नाथला पण खूप आनंद होत असतो. प्रेक्षक पण खूप साऱ्या टाळ्या वाजू लागतात की चला आता सावली मॅडमचं गाणं आपल्याला ऐकायला भेटणार आहे. त्यानंतर सावली म्हणू लागते, अगं ओवी काय झालं होतं, किती वेळ झाला तुझी वाट बघते, तू इतका वेळ का केला इकडे यायला, तुला माहिती ना आज आपलं पहिलं गाणं आहे म्हणून. ओवी सांगू लागते, काकू मला येण्याची तर खूप इच्छा होत्या, पण माझी ती खडूस मोनिका काकू नाही का, तिने मला एका रूममध्ये बंद करून ठेवलं होतं, मग मी कसं येणार बरं. तरीही मला अमृता काकूने प्रयत्न करून इकडं सोडवून आणलं आहे. त्यानंतर सावली ओवीला घेऊन तिकडे जाते. तर आता त्यानंतर सावली म्हणू लागते, ओवी बाळा तुला काही झालं तर नाही ना, आणि काय गं तुझी ती काकू तुला रूममध्ये बंद करून का ठेवलं होतं. त्यानंतर आता ओवी सांगू लागते की आता सावली काकू हे सगळं जाऊ दे बरं, आपल्याला आता गाणं गायचं आहे ना, आपण गाणं गाण्यासाठी तिकडे जाऊया. दुसरीकडे सारंग अबीरला घेऊन त्या रतनच्या गुंड्याच्या तावडीतून सोडलेलं असतं आणि त्याला घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार असतो. सावली आणि ओवीचं गाणं छान असं चालू होतं. सावली आणि ओवी जसं काय दोघी आई आणि मुलगीच आहे असं गाणं गात असतं, जसं काय त्यांची जुगलबंदी लागली आहे. तितक्या वेळात ओवी आणि सावलीचं गाणं चालू झाल्याच्या नंतर प्रेक्षकाच्या चेहऱ्यावरचा आनंद तर बघण्यासारखाच असतो. त्यानंतर तिथे सारंग अबीरला घेऊन येत असतो. सारंग जेव्हा सावली आणि ओवीला एकत्र बघतो ना, त्याला तर खूपच मोठा धक्का बसतो. त्यानंतर अबीर खूप मोठ्याने आई म्हणून हाक मारत असतो, तर सावली अबीर आणि सारंगकडे बघू लागते. त्यानंतर ओवी लगेच बाबा म्हणून हाक मारते. कुणालाच काही कळत नाही. सावली आणि सारंग फक्त एकमेकांकडे बघू लागतात आणि सारंग त्यानंतर स्टेजवर जातो. सावलीच्या आणि सारंगच्या डोळ्यातून आपोआप पाणी गळत असतं. त्यांच्या जुन्या आठवणी जाग्या होतात. सावलीला तर तिला ते गुंडांनी किडनॅप केलेलं, अबीर आणि ओवी तिला झालेले, गुंडांनी तिचं एक बाळ हिसकावून नेलेलं ते क्षण मात्र सावलीला आठवत असतात. त्यावेळी सारंग तिच्या सोबत नसतो. त्यानंतर सावलीला वाटत असतं की या सारंगची ही मुलगी आहे, म्हणजे यांनी दुसरं लग्न केलं आहे. सारंगला पण वाटत असतं ही सावली आणि हा अबीर हिचा मुलगा आहे, म्हणजे सावलीनं पण दुसरं लग्न केलं आहे. यांच्यामध्ये ना खूप मोठा गैरसमज झालेला असतो. आता येणारा ट्विस्ट तर खूप छान आणि बघण्यासारखा असणार आहे. त्यानंतर
सारंग आणि सावली एकमेकांना न बोलता दूर होण्याचा प्रयत्न करत असतात. तर आता अबीरच्या हातात सारंगचा हात असतो. सावली अबीरचा हात पकडते आणि अबीरला तिकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. सारंग देखील तसंच करतो. ओवीच्या हाताला पकडतो आणि सावलीच्या हातातून तिचा हात तिकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. पण आता दोघेही जाण्याचा प्रयत्न करत असतात, पण ओवी आणि अबीरनं घट्ट असा हात पकडून ठेवलेला असतो. या दोघांना कुठे जाताच येत नाही. हे फक्त वळून एकमेकांकडे बघू लागतात. जगन्नाथजीचं मन खूप भरून येतं. ते म्हणू लागता, शेवटी नियतीच्या जे मनात आहे ना, ते माझ्या डोळ्याच्या समोर आणलंच आहे. आता का परत त्यांचा एकदा सुखांचा संसार झाला ना, खूप भारी वाटेल आणि यांचंही आयुष्य मार्गाला लागेल. मित्रांनो, बघूया येणाऱ्या एपिसोडमध्ये काय बघायला भेटतंय. तोपर्यंत मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.